माझ्या रिसर्चमध्ये विनम्र मानसिकतेसाठी कॉमन अडथळे जे लोकांना येतात ते म्हणजे अभिमान असणं किंवा अहंकार असणं किंवा असुरक्षितेची भीती असणं, फिअर ऑफ व्हल्नरेबिलिटी, किंवा सोसायटीने रचवलेल्या नॉर्म्समध्ये आपण बसत नाही का हे सतत एक मागे बॅक ऑफ द माइंड असणं. ह्यामुळे लोकांना अहंकार वाटतो किंवा लोकांना सुपिरियर वाटतं. लोकांना असं वाटतं की आपण काहीतरी प्रूव्ह केलं पाहिजे सतत, मे बी बिकॉज ऑफ द पास्ट एक्सपिरियन्सेस किंवा कुठला तरी ट्रॉमा असतो त्यांना. त्यामुळे त्यांना असं सतत वाटतं की आपण वरचढ आहोत दुसऱ्यापेक्षा किंवा आपण कुठेतरी उत्कृष्ट आहोत पुढच्यापेक्षा, आणि ते सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो त्यांना. मोस्टली सगळ्याच जणांनी हे असं एक्सपिरियन्स केलेला आहे, असा अनुभव त्यांना मिळालेला आहे. कळत नकळत का होईना आपल्याकडून असं घडत असतं. पुढच्या काही पॉईंट्समध्ये मी तुम्हाला सांगेन की तुमची मानसिकता किंवा तुमचा माइंडसेट जो आहे तो तुम्ही कसा हंबल करू शकता, कसा विनम्र करू शकता आणि सगळ्यांची मनं जिंकू शकता, किंवा तुमच्या पण डोक्यामध्ये माइंड स्पेसमध्ये की छान पॉझिटिव्हिटी असेल, ऑप्टिमिझम असेल एका आयुष्याकडे बघण्यासाठी. तर आपण बघूयात ते पॉईंट्स. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल आणि मला बघायला पण आवडत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. खूप जण आपण व्ह्यू करतो पण आपण सबस्क्राईब करत नाही, तर फ्री आहे सबस्क्रिप्शन, प्लीज डू दॅट. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला पुढचा तर नक्की लाईक करा. थँक्यू. पॉईंट नंबर 1, हॅव्हिंग कॉन्फिडन्स नॉट ओव्हर कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर आपल्याला खात्री वाटणं, विश्वास वाटणं, सिक्युअर वाटणं एका पद्धतीने. पण ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे आपल्याला जे येतं ते आपल्यालाच येतं आणि अतिशयोक्ती विश्वास असणं म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. फॉर एक्झाम्पल, माझा अभ्यास झालेला आहे, आता मला पेपरमध्ये चांगले मार्क पडतील, हा झाला कॉन्फिडन्स. पण मला काही अभ्यासाची गरजच नाही, मला तसाच पेपर लिहिला तरी मला खूप भारी मार्क पडतील, तो झाला ओव्हर कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे सक्षम वाटणं किंवा बॉस आणि टीचरने दिलेली टास्क जी आहे ती आपण कम्प्लीट केलेली आहे आणि आपल्याला ती खूप छान पद्धतीने आलेली आहे, हे एक त्याचा विश्वास असणं. पण ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे सगळ्यांपेक्षा भारी मीच ही टास्क केलेली आहे किंवा एक असं सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स असणं की सगळ्यांपेक्षा भारी तर मीच आहे, हा झाला ओव्हर कॉन्फिडन्स. विनम्र माइंडसेटसाठी, विनम्र मानसिकतेसाठी तुम्हाला एक कॉन्फिडन्सची गरज असते. तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला ऍक्सेप्ट करायची गरज असते. पण तुम्हाला जर का चेंज घडवून आणायचं आहे, स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे स्वतःमध्ये, तर तुम्हाला त्याची पण क्षमता हवी की आपल्यामध्ये काहीतरी चुकतंय किंवा आपल्यामध्ये काहीतरी अजून लॅकिंग आहे, ते आपल्याला बेटर करायचं आहे, ते आपल्याला अजून चांगलं करायचं आहे, हे तुम्हाला माहिती असणं म्हणजेच विनम्र अप्रोच असणं, विनम्र माइंडसेट असणं. ह्याच्यावर कॉन्फिडन्सवर मी एक छान व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्हाला बघायचा असेल तर मी इथे वरती टाकतेच आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकते, नक्की चेकआउट करा. पॉईंट नंबर 2, एम्ब्रेस मिस्टेक्स. एका कामाच्या ठिकाणी असो किंवा आपल्या पर्सनल रिलेशन्समध्ये असो, आपली चूक झाली आहे हे ऍक्सेप्ट करणं, स्वीकारणं खूप गरजेचं आहे एका प्युअर आणि हंबल माइंडसेटसाठी. आपल्याकडून चूक झाली आहे किंवा आपण सॉरी म्हणायला पाहिजे हे कळत असतं, पण आपण म्हणत नाही का, तर कधी कधी इगो येतो किंवा आपल्याला कमीपणा वाटतो सॉरी म्हणायला. एका सॉरीमुळे एक रिलेशन खूप चांगलं होऊ शकतं, पर्सनल और प्रोफेशनल, छान निर्मळ होऊ शकतं, हेल्दी होऊ शकतं. समोरच्याची जर का चूक असेल तर त्याला पण असं वाटेल की अरे या रिलेशनमध्ये इगो नाहीये, त्याच्यामुळे मी पण सॉरी म्हणू शकतो, समोरचा पर्सन ऍक्सेप्ट तरी करेल, ऐकून तरी घेईल. हे लक्षात घ्यायला पाहिजे की सॉरी म्हणणं किंवा आपली चूक असणं हे काही गुन्हा नाहीये. सगळ्यांकडूनच चुका होतात आणि कोण देव नाही होत आपण ज्याच्याकडून चुका होणार नाहीयेत, तर सॉरी म्हणायला काय प्रॉब्लेम आहे, काय वाईट आहे. तसंच आपल्या कामाचा, आपल्या वागणुकीचा फीडबॅक घेणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल, आपल्या फ्रेंड्सकडे किंवा पेरेंट्सकडे किंवा पार्टनरकडे विचारणं की माझं काही चुकतं आहे का किंवा माझं काही बरोबर आहे का, हे तुम्ही विचारणं. किंवा काही गुण अवगुण आपल्याला कळतात आणि आपण त्याच्यातून सुधारणा करतो. बॉस, टीचरकडे पण आपण फीडबॅक मागणं की आपल्या कामाचा फीडबॅक, आपल्या अभ्यासाचा फीडबॅक, आणि आपल्याला काहीतरी एक वेगळाच रेट्रोस्पेक्टिव्ह अप्रोच मिळतो किंवा असं काहीतरी मिळतं ज्याच्यावरून आपण काहीतरी शिकू शकतो. वी शुड ऑलवेज स्ट्राईव्ह टू बी अ बेटर पर्सन, राईट. पॉईंट नंबर 3, बी अ गुड लिसनर. चांगला श्रोता बना. असं किती वेळा होतं की समोरचा व्यक्ती आपल्याशी काहीतरी एक्सप्रेस करतोय, त्याचे फिलिंग्स एक्सप्रेस करतोय आणि आपल्याला त्यांच्या फिलिंग्सवर आपलं एक मत मांडायचं आहे. आपल्याला असं खूप वाटतं की आपण एक छान ओपिनियन देऊयात, गुड ऑर बॅड, पण त्यांना ह्याच पॉइंटला आपण इंटरप्ट करतो आणि छान ओपिनियन देतो, आपलं मत मांडतो. का आपल्याला त्यांना इंटरप्ट करून मत मांडावं असं का वाटलं? इकडेच आपलं चुकत नाही का? खूप जणांबरोबर झालेलं आहे वेगवेगळ्या वेळेस की आपण एक चांगला श्रोता बनायला कमी पडतो, कुठेतरी मागे असतो, एक गुड लिसनर आपण बनत नाही. हे माझ्याबरोबर पण झालेलं आहे आणि हे तुम्हाला सुधारायचं असेल तर तुम्ही त्यांना एक छान अनडिवायडेड अटेन्शन दिलं पाहिजे. आय कॉन्टॅक्टने त्यांच्याशी बोललं पाहिजे किंवा त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, एक एक्नॉलेजमेंट दिलं पाहिजे किंवा तुम्ही असं मान डुलवून नॉड करू शकता, त्यांचं बोलणं ऐकू शकता.
पहिली गोष्ट तुमचा मोबाईल साईडला ठेवला पाहिजे. आपण सतत ह्या सोशल मीडियाच्या एजमध्ये आपण सतत मोबाईल आपल्या हातातच असतो, गेम्स खेळतोय किंवा सोशल मीडिया असतं आणि समोरचा काहीतरी एक्सप्रेस करतोय तर त्यांच्याकडे आपलं हाफ हार्टेड लक्षच असतं, अर्धवट लक्ष असतं. ते न करता छान अनडिवायडेड लक्ष देणं त्यांच्याकडे, ह्याने आपला पेशन्स पण वाढतो आणि आपण एक छान हंबल माइंडसेटने, हंबल मानसिकतेने त्यांच्याकडे बघतो. ह्याने कधीतरी असं होऊ शकतं की त्यांच्या नॉलेजने, त्यांच्या एक्सपिरियन्सेसने तुम्ही पण खूप काही शिकून गेला आहात, तुम्हाला पण खूप काही नॉलेज मिळालं आहे आणि तुम्हाला पुढे इन फ्युचर काहीतरी त्याचे कामी येईल, ते कामात येईल. आपल्याला समोरच्याच्या बाजूने विचार करायचा प्रयत्न केला पाहिजे, एम्पॅथेटिक वेने त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपली मतं अशी ठोसपणे सतत त्याच पॉइंटला मांडणं आवश्यक नाहीये. थोड्या वेळानंतर मांडा किंवा मला असं वाटतं आहे हे तुम्ही नंतर पण सांगू शकता. त्याच वेळेस त्यांना इंटरप्ट करून बोलणं हे चांगलं नाही, हे असं मला खूप वाटतं. पॉईंट नंबर 4, बिल्डिंग रिलेशन्स. माणसं जोडणं, माणसांमध्ये इन्व्हेस्ट करणं हे आजच्या जगात कुठेतरी राहून गेलं असं वाटतं का? आपलं नेटवर्किंग वाढवणं, बिल्डिंग रिलेशन्स, चांगली माणसं आजूबाजू राहणं किंवा मित्र वाढवणं हे आजच्या जगात खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आपण एक माणूस आहोत आणि आपल्याला दुसऱ्या माणसाची गरज नेहमीच असणार आहे हे समजून घेतलं पाहिजे. माणसं जोडणं इतकं अवघड नसतं. तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोललं पाहिजे, कम्युनिकेशन स्किल्स वाढवले पाहिजे. तुम्ही समोरच्या व्यक्तीला विचारलं पाहिजे की तुमचा गोल काय आहे. तुम्ही त्यांच्यात ऍक्च्युअली जेन्युइनली इंटरेस्ट दाखवला पाहिजे. तुम्ही कशाही बद्दल बोलू शकता, स्पोर्ट्स बद्दल बोलू शकता किंवा न्यूज बद्दल बोलू शकता किंवा त्यांच्या ध्येयाबद्दल बोलू शकता. थोडे पर्सनल टॉक करू शकता की तुमचा गोल काय आहे, तुम्ही या लाईफमध्ये पर्पज काय वाटतो तुम्हाला ह्याच्यात. असं काही विषयांनी तुम्ही बोललात किंवा अशा काही गोष्टींनी तुम्ही त्यांच्यात इंटरेस्ट दाखवलात तर तुमचे कम्युनिकेशन स्किल्स पण खूप वाढतील आणि त्यांना पण असं वाटेल की तुम्ही त्यांच्यात जेन्युइनली इंटरेस्टेड आहात. असं नेटवर्किंग आपण वाढवू शकतो. तसंच तुम्ही पण त्या समोरच्या पर्सनसाठी अवेलेबल राहा. तुमच्या दिनक्रमामधून त्यांच्यासाठी थोडा वेळ काढा. ह्याने त्यांना पण असं वाटेल की तुम्ही पण त्यांचे मित्र आहात आणि तुम्ही पण त्यांच्याशी ऍक्च्युअली जेन्युइनली फ्रेंडशिप करायला रेडी आहात. ही फ्रेंडशिप किंवा हे जे नेटवर्किंग आहे ते प्युअरली काइंडनेस थ्रू, चांगुलपणाने यायला पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने यायला पाहिजे. अशाने तुम्ही एका हंबल माइंडसेटने छान नाती जोडाल आणि ते टिकवू पण शकाल. म्हणून कुठल्याही रिलेशन्स किंवा कुठलंही नेटवर्किंग हे आपण वाढवायलाच पाहिजे. माणसं कमी न करता माणसं अजून कशी वाढता येईल आपल्या लाईफमध्ये, आपल्या सर्कलमध्ये. छान आपला जो सर्कल असतो मित्रांचा तो कसा वाढवायला पाहिजे हे आपण नेहमीच प्रयत्न करायला पाहिजे ह्याच्यासाठी. पॉईंट नंबर 5, अप्रिसिएशन, सेलिब्रेटिंग अदर्स सक्सेस. या सगळ्या पॉईंट्सपैकी तुम्हाला कुठला पॉईंट उचलायचा असेल तर तो हा असेल. दुसऱ्यांना अप्रिशिएट करणं, दुसऱ्यांच्या यशावर खुश असणं आणि त्यांना सेलिब्रेट करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि आपल्याला असं वाटतं हे खूप इझी आहे, हे तर सगळेच लोक करत असतील. तर नाही, काही काही लोकांना हे एक्सप्रेस करता येत नाही. काही काही लोकांच्या मनात असतं पण हे सांगता येत नाही, अप्रिशिएट करता येत नाही दुसऱ्याला. दुसऱ्यांचं कौतुक करणं, दुसऱ्यांना सांगणं की हे किती तू छान लिहिलंयस, तू किती छान दिसतीयस और दिसतोयस, किंवा तू तुझी पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ किती छान बॅलन्स करतोयस किंवा करतीयस, तू छान उत्तम स्वयंपाक करतोस किंवा करतेस, तू छान दिसतीयस किंवा दिसतोयस. खूप वेळ आपल्याला असं वाटतं की ही इतकीशी छोटीशी कॉम्प्लिमेंट देऊन त्यांना फरक पण नाही पडणार, पण तिकडेच आपलं चुकतं. विचार करा, त्या व्यक्तीचा दिवस इतका चांगला जात नसेल किंवा त्यांची एक बॅड फेज चालू असेल, तुमचं एक वाक्य अप्रिसिएशनचं त्यांना किती पॉझिटिव्हिटी देऊ शकतं, त्यांना किती ऑप्टिमिझम देऊ शकतं आणि त्यांना असं वाटेल की अरे छान वाटलं मला हे ऐकून, किंवा एक स्माईल देईल त्यांच्या तोंडावर. ह्यासाठी तरी आपण हे करायला पाहिजे असं मला वाटतं. जेन्युइन अप्रिसिएशन, जेन्युइन कॉम्प्लिमेंट ही द्यायला पाहिजे. समोरच्याचा सक्सेस आपल्या सक्सेसप्रमाणे सेलिब्रेट करायला काय वाईट आहे? त्यांनी पण कुठल्या कुठल्या डिफिकल्टीज फेस करून ते इकडे आलेले असतील आणि त्यांनी हे पद मिळवलं असेल किंवा त्यांना हे सक्सेसफुल छान वाटलं असेल तर त्यांना सेलिब्रेट करण्यात काहीच गैर नाहीये, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तसंच आपल्या मनात जर का येत असेल की अरे ही कॉम्प्लिमेंट द्यायची तर आहे किंवा हे एक चांगलं आपल्याला दुसऱ्याबद्दल वाटलं असेल तर ते तिकडेच एक्सप्रेस करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. ह्याने तुमची मानसिकता हंबल बनायला खूप मदत होते आणि एक कोणाचा तरी दिवस खूप सत्कारणी लागू शकतो. नक्की विचार करा ह्यावर. एक चांगला व्यक्ती बनण्यासाठी किंवा चांगुलपणा जपण्यासाठी विनम्र राहणं खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. तसंच तुम्हाला कुठले व्हिडिओज बघायला आवडतील माझ्या चॅनलवर हे तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आय विल बी वेटिंग. आणि थँक्यू सो मच इथपर्यंत बघण्यासाठी. आय एम व्हेरी 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 ग्रेटफुल. सी यू सून.